Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. Dear students, in this video I am going to explain English workshop. This is of the poem A Teenager's Prayer and the poet is J. Morse. या अगोदरच्या व्हिडिओ लेसनमध्ये मी कंप्लीट पोयम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. अ टीनेजर्स प्रेयर यामध्ये एक्झॅक्टली काय आहे. जर तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर अगोदर तो व्हिडिओ बघणं अतिशय गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील मी दिलेली आहे. तर सुरुवात करतोय पहिल्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 1. आता इंग्लिश वर्कशॉप म्हणजे काय? द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द पोयम और इट कॅन बी द लेसन ऑल्सो. तर म्हणजेच काय, प्रत्येक लेसन पोयम किंवा शॉर्ट स्टोरी काही जरी असेल तर तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप हा सेक्शन आहे. म्हणजे प्रत्येक आता जर तुम्ही अ टीनेजर्स प्रेयर ही जर पोयम बघितली तर इंग्लिश सुरुवातीला काय दिलेलं आहे, दॅट इज वॉर्मिंग अप सेक्शन, बरोबर. त्यानंतर आहे तुमची पोयम आणि त्यानंतर आहे इंग्लिश वर्कशॉप. तर सुरुवात करतो इंग्लिश वर्कशॉपला. क्वेश्चन नंबर 1 आपण बघूया काय दिलेलं आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. म्हणजे पोयम ऑलरेडी तुम्हाला समजलेली आहे. आता त्यात काय करायचं आहे, खाली काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. जे काय ऑप्शन दिलेले आहे ते योग्य तुम्हाला निवडायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा काय तर, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. तर यामध्ये काय ऑप्शन्स दिलेले आहेत, न्यू बिगिनिंग्स आणि न्यू एंडिंग्स. तर ॲक्च्युली ते काय आहे, पोयम जर व्यवस्थित समजली असेल तर तुमच्या लक्षात येईल आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. म्हणजे आन्सर अशा पद्धतीनं होईल, अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. सेकंड, आता इथे बघा सेकंड काय दिलेलं आहे, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश आणि फुल स्टॉप दिला आहे. तिथं ऑप्शन दिलं आहे ग्रेट डिस्ट्रेस आणि दुसरं दिलं आहे ग्रेट सक्सेस. तर पोयम जर व्यवस्थित समजली असेल तर आन्सर लक्षात येईल. आन्सर काय, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. इथे व्यवस्थित सगळ्यांनी बघायचं आहे. जे इथे ब्ल्यू कलरमध्ये दिलेलं आहे आणि बोल्ड केलेलं आहे ते करेक्ट आन्सर्स आहेत. सी बघा काय दिलं आहे, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश माइट राईट. तर आन्सर काय आहे, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि शेवटचं इथं काय दिलं आहे बघा, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ वर्स्ट बेस्ट. तर इथे काय दिलेलं आहे, बेस्ट. आता जर व्यवस्थित तुमच्या लक्षात आले असेल पोयम तर तुम्हाला बघितल्याबरोबर लक्षात येईल की कुठला आन्सर होत आहे. तर याचं आन्सर इथं दिलेलं आहे बघा, डीचं काय दिलं आहे, द पोएट wants to see that his teenage years have been the best years of his life. आणि यातनंच तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये येत असतात, तरी व्यवस्थित समजून घ्या आणि आन्सर का आलेलं आहे हे देखील तुम्हाला क्रॉस चेक करता येऊ शकतं. क्वेश्चन नंबर 2 आपण आता बघूया. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 2, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. म्हणजे पोयममध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. जेव्हा मी पोयम एक्सप्लेन केलेली त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या पद्धतीनं त्यामध्ये राईम स्कीम आहे. तर त्यातले काही वर्ड्स मी इथे दिलेले आहेत ते आपण बघूयात. मेक टेक, सक्सेस डिस्ट्रेस, सी मी, वे डे. तर हे 4 इथे पेअर्स तुम्हाला दिसतील ज्याचं काय आहे रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, त्यांचं यमक जुळणे ज्याला म्हणतो आपण. तर इथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, दीज आर द रायमिंग वर्ड्स इन द पोयम. आणि त्यासाठी तुम्हाला पोयम ॲक्च्युअल टेक्स्ट बघावी लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला शेवट बघावा लागेल. प्रत्येक स्टॅन्झामधला एक घेतला आहे मी आणि 5व्या ह्याच्यामध्ये ते परत रिपीट होतं आहे. सी आणि मी हे जे दिसतंय ना, थर्डमध्ये जसं दिसतंय तसं 5व्या ह्याच्यामध्ये देखील तेच रिपीट झालेलं आहे. तर रायमिंग वर्ड्स कसे असतात हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. आणि नंबर 3 क्वेश्चन बघा काय, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोयम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. इथं दिलं आहे AABB, ABCD, ABCB आणि ABBA. तर यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्याचं आहे ABCB. याचा अर्थ काय, ABCB म्हणजे काय, सेकंड लाईन जी आहे प्रत्येक स्टॅन्झाची ही 4th लाईन सोबत काय आहे
राईम झालेली आहे. रायमिंग स्कीम त्याचं तुम्हाला लक्षात येईल. ए आणि सी नाही, कारण इथे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे बी बी जसं इथे मेक आणि टेक दिसतंय ना, तर ते बी बी तुम्हाला इथे समजून येईल. तर व्हॉट इज द राईम स्कीम इथे दिलेली आहे. यापैकी 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर आहे दिस वन, ए बी सी बी. ओके, नाव द नेक्स्ट वन. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, याचा फायदा तुम्हाला क्रिटिकल ॲप्रिसिएशन तुम्ही जेव्हा पोयमचं लिहिता त्यासाठी महत्त्वाचं आहे. आता इथे दिलं आहे मॅच द फॉलोइंग. आता मॅच द फॉलोइंग इथे काय आहे बघा. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. सो 2 columns are given, column number A, column number B. What is given there? In this column certain examples are given from the poem. इथे दिलेले आहेत आणि इकडे काय दिलं आहे, फिगर्स ऑफ स्पीच. तर बघूयात. डिसिजन्स आय मस्ट मेक, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड अँड आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इकडे दिलं आहे बी कॉलम बी मध्ये ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफर आणि ॲलिट्रेशन. आता यात महत्त्वाचे याचे जर मिनिंग्जच माहिती नसतील, यू कॅनॉट राईट द करेक्ट आन्सर. तर आपण हे सॉल्व करण्याच्या अगोदर या प्रत्येक याचा मिनिंग समजून घेऊया. सो व्हॉट आर द फर्स्ट वन, inversion. What is inversion basically? Inversion refers to the reversal of syntactically correct order of subjects, verbs and objects in a sentence. आता इन्व्हर्जन म्हणजे काय, रिव्हर्सल सिंटॅक्टिकल करेक्ट ऑर्डर ऑफ सब्जेक्ट. म्हणजे आपण एखादं सेंटेन्स बनवलं तर कसं असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस बाकी ऑब्जेक्ट. तर यामध्ये रिव्हर्सल केलेलं असतं. मग ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन नंतर सब्जेक्ट आणि वर्ब टाकलं जाऊ शकतं. तर आपल्याला त्या पद्धतीनं सेंटेन्समध्ये त्या पद्धतीनं या कॉलम्समध्ये एक्झाम्पल बघायचं. व्हॉट इज ॲपॉस्ट्रॉफी, एक्सप्लेन केलेलं आहे बघा मी ऑलरेडी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, ॲपॉस्ट्रॉफी इज अ फिगर ऑफ स्पीच समटाइम्स रिप्रेझेंटेड बाय अन एक्सक्लेमेशन सच ॲज ओ. अ रायटर ऑर स्पीकर युझिंग apostrophe, that is apostrophe you can say also, speaks directly to someone who is not present or is dead or speaks to an inanimate object. जर रायटर किंवा स्पीकर एखाद्या इनॅनिमेट थिंगला, ऑब्जेक्टला किंवा एखाद्या डेडला व्यक्तीला किंवा प्रेझेंट व्यक्तीला जर ॲड्रेस करत असेल, दॅट इज कॉल्ड ॲपॉस्ट्रॉफी. What is the next one? Alliteration. Alliteration म्हणजे काय? Alliteration is a term to describe a literary device in which a series of words begin with the same consonant sound. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कॉन्सोनंट साऊंड जे आहेत, कॉन्सोनंट साऊंड्स त्याचं रिपिटेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन. What is the next one? Metaphor. So what is the meaning of metaphor? That is, a metaphor is a figure of speech that describes an object or action in a way that is not literally true but it helps explain an idea or make a comparison. एक प्रकारचं कंपॅरिझन असतं एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी. आता आन्सर बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक, इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन बघा ना, आय मस्ट मेक डिसिजन्स असं सेंटेन्स होतं. मग हे डिसिजन्स कुठं घेतलंय, रिव्हर्सल दिसतंय, म्हणून याला म्हणायचं इन्व्हर्जन. ॲपॉस्ट्रॉफी बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ॲड्रेस केलेलं आहे बरोबर. ॲड्रेस कोणाला केलेलं आहे, कोणाशी बोललेलं आहे, डिअर लॉर्ड मीन्स गॉड. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, दिस इज ॲलिट्रेशन. डाऊन डार्कन अँड रोड, ड साऊंड बघा इथे रिपीट झालेला आहे कॉन्सोनंटमध्ये, दिस इज ॲलिट्रेशन. आणि लास्ट बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, दॅट इज मेटाफर. कारण इथं जीवन जे आहे, लाईफ जे आहे, हे रोडसोबत त्याचं काय केलेलं आहे, कंपॅरिझन किंवा लाईफला रोड म्हटलेलं आहे. मुद्दा म्हणून मी समजून सांगितलं, कारण फिगर्स ऑफ स्पीचला थोडं मुलांना समजून घ्यायला त्रास होतो. फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड द मीनिंग अँड देन यू हॅव टू राईट द करेक्ट आन्सर्स. नाव द लास्ट क्वेश्चन. What is the last question? The last question is, read the poem, write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points. आता काही पॉइंट्स दिलेले आहेत. पॉइंट्स कुठले कुठले आहेत, टायटल काय आहे, मी इथे काय करतो, अंडरलाईन करतो पॉइंट्स अगोदर. टायटल, त्यानंतर नेम ऑफ द पोएट, त्यानंतर राईम स्कीम काय आहे, द राईम ऑफ द पोयम, द राईम स्कीम इथे काय असायला पाहिजे, राईम स्कीम ऑफ द पोयम. लेट मी राईम स्कीम ऑफ द पोयम. त्यानंतर त्यातले पॉईंट्स मी तुम्हाला सांगतोय, जसं की आत्ता सांगितलं आहे, टायटल, पोयट, त्यानंतर राईम स्कीम,
त्यानंतर फेवरेट लाईन कुठली, ओके. त्यानंतर सेंट्रल आयडिया काय आहे, त्यानंतर यामध्ये कुठले काय यूज केलेले आहेत, फिगर्स ऑफ स्पीच कुठले यूज केलेले आहेत. आता इथे इथे एक सेंटेन्स, इथे एक फॉर एक्झाम्पल फिगर्स ऑफ स्पीच, फिगर्स ऑफ स्पीच लाईक अपॉस्ट्रफी, ओके. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच झाल्यानंतर इथे काय आहे, ॲट द सेम टाईम महत्त्वाचा पॉईंट कुठला दिलेला आहे, टोन कसला आहे पोयमचा, त्यानंतर कुठल्या पद्धतीनं लँग्वेज यूज केलेली आहे आणि तुम्हाला ही पोयम का आवडते. तर असे वेगवेगळे टायटल आहेत, म्हणून ते पॉईंट्स म्हणजे म्हटलं ना मी, ते तुम्हाला आत्ता पॉईंट्स सांगितले. आता बघूयात काय दिलं आहे तर. आणि तुम्हाला काय लिहायचं आहे, 12 to 15 सेंटेन्सेसमध्ये. द टायटल ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर अँड द नेम ऑफ द पोएट इज जे मॉर्स. The rhyme scheme of the poem is AB. What is that? ABCB. ABCB already explained केलं आहे. My favorite line from the poem is I can choose to take the road of life that leads to great success. प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं, नॉट नेसेसरी की सेम आलं पाहिजे. कुठलं फेवरेट लाईन्स. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज टू मेक द राईट डिसिजन्स इन हिज और हर टीनेज. ओके, हिज आणि हर ऑब्लिक करून का दिलं आहे, टीनेजर कोणी असू शकतं, मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते. ओके, म्हणून मी तिथे हिज आणि हर लिहिलं ऑब्लिक करून. द टीनेज डज नॉट वॉन्ट टू कमिट, or you can say the teenager, ye better to say the teenager does not want to commit any mistake, therefore the teenager needs, इथे आर राहिलेलं आहे बघा, what is there, then the teenager, let me type that, the, okay, at the same time you can read it. What is then, the teenager does not want to commit any mistake, therefore the teenager needs God's company and his help to him. म्हणजे कोणाची गरज आहे, गॉडची कंपनीची गरज आहे कुणाला, टीनेजरला. फिगर्स ऑफ स्पीच लाईक अपॉस्ट्रफी, मेटाफोर, इन्वर्जन, ॲलिट्रेशन आर यूज्ड इन द पोएम. द पोएम इज रिटन इन अ व्हेरी ल्युसिड वे. द टोन ऑफ द पोएम इज पॉझिटिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह. I like this poem as it appeals to positive attitude of a person and live a constructive life. This poem motivates to live happy life and positive attitude is the key to success. अशा पद्धतीनं सिंपल वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. फार काही बुकिश लँग्वेज असली पाहिजे असं नाही. यातनं काय कळतं, यातनं काय बघितलं जातं की विद्यार्थ्याला पोयम कुठल्या पद्धतीनं समजली आणि त्यातले वेगवेगळे आस्पेक्ट्स त्या विद्यार्थ्याला समजलेले आहेत का. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला इंग्लिश वर्कशॉपमधील टीनेजर्स प्रेयरवर आधारित जे प्रश्न आहेत ते डिस्कस केलेले आहेत. अँड दिस क्वेश्चन्स आर व्हेरी हेल्पफुल फॉर युअर अपकमिंग एक्झामिनेशन. I request everyone to subscribe, like and share the videos. Thank you so much.